नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 9 मे 2025 पाहूया टॉप 10 घडामोडी। ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर देशात निर्माण झालेल्या युद्ध सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे। पहलगामच्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर पाक पुरस्कृत दहशतवादाविरोधात ऑपरेशन सिंदूर अंतर्गत निर्णायक कारवाई सुरू आहे। त्यासाठी आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी केंद्र सरकारचं नेतृत्व आणि तिन्ही सैन्य दलांना शुभेच्छा दिल्या आहेत। 26 हिंदू पर्यटकांची निर्घुणपणे हत्या करण्यात आल्यानंतर देशात संतापाची भावना होती। देशवासियांना आणि त्या दुःखी कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी ही कारवाई करण्यात आली। यामुळे स्वाभिमान आणि देशाचे मनोधैर्य दोन्ही उंचावलं आहे, असं मोहन भागवत यांनी म्हटलं आहे। दहशतवादी, त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि पाकिस्तानातील त्यांचे समर्थक यांच्या विरोधात कारवाई करणं आवश्यक होतं। तसेच देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा हे गरजेचं होतं। त्यामुळे आम्ही या कारवाईचं समर्थन करतो, असं आरएसएस प्रमुखांनी म्हटलं आहे। या संकट काळात संपूर्ण देश सरकार आणि सैन्य दलांसोबत उभा आहे, असं आरएसएसने म्हटलं आहे। भारताच्या सीमेवरील नागरी वस्त्या आणि धार्मिक स्थळांवर पाकिस्तानी लष्कराने केलेल्या हल्ल्यांचा आम्ही निषेध करतो। हा अमानवीय हल्ला झेलणाऱ्या पीडितांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने म्हटलंय। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे। शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत। शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे। शरद पवार हे मोठे नेते आहेत, त्यांना शुभेच्छा देतो, त्यांचं स्वागत असेल, त्यांच्या अनुभवाचा राज्य सरकारला नक्कीच फायदा होईल, असे प्रताप सरनाईक म्हणाले। शरद पवार आता नवीन नेतृत्वाच्या हाती सत्ता देऊ पाहत आहेत, नव्या नेतृत्वाला संधी देऊ पाहत आहेत। त्यांच्या या निर्णयाचे स्वागत आहे। राष्ट्रवादीचे नेते जर महायुतीत आले तर त्यांचे 100% स्वागत असेल, असे सरनाईक म्हणाले। भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे। पाकिस्तानकडून भारतावर ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र भारताने तो प्रयत्न हाणून पाडला आहे। भारतीय वायू दलाने पाकिस्तानातील प्रमुख शहरांवर रात्रभर ड्रोनने हल्ले करत शत्रूला जबर धक्का दिला। यामुळे भारत पाकिस्तानामधील तणाव अधिक तीव्र झाल्याचे चित्र आहे। महाराष्ट्रात देखील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत। अशातच मुंबईतील साकीनाका परिसरात एक संशयास्पद ड्रोन दिसल्याचा दावा काही स्थानिक नागरिकांनी केला आहे। यानंतर काही ठिकाणी हेलिकॉप्टरची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या देखील हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द करण्यात आले। भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाची स्थिती दिवसेंदिवस अधिक चिघळत असून दोन्ही देश जवळजवळ युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचलेले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। अशातच भारत पाकिस्तानमधील युद्धजन्य तणावाचे थेट परिणाम भारतीय भांडवली बाजारावर होत असल्याचे समोर आले आहे। बाजाराच्या सुरुवातीला सेन्सेक्स 450 अंकांनी घसरला असल्याची माहिती समोर आली आहे, तर निफ्टी 145 अंकांनी खाली आला आहे। परिणामी युद्धजन्य परिस्थितीमुळे गुंतवणूकदारांकडून सावध पवित्रा घेतला जात आहे, तर दुसरीकडे डॉलरच्या तुलनेत रुपया देखील गडगडला आहे। डॉलरच्या तुलनेत रुपया 30 पैशांनी खाली आला असून आता रुपया 85.88 रुपये प्रति डॉलर झाल्याची माहिती मिळाली आहे। मुंबईकरांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे। मुंबईकरांचा बस प्रवास आता महाग होणार आहे। बेस्ट बसच्या प्रवास भाड्यामध्ये दुप्पट वाढ करण्यात आली आहे। ही वाढ आज 9 मे 2025 पासून लागू करण्यात आली आहे। दरम्यान या भाडेवाढीचा फटका सर्वसामान्य मुंबईकरांना बसणार आहे। बेस्टच्या आर्थिक डबघाईवर तोडगा काढण्यासाठी ही भाडेवाढ करण्यात आली असल्याची माहिती आहे। त्यामुळे अगोदरच वाढत्या महागाईने वैतागलेल्या मुंबईकरांच्या खिशावर आणखीन भार पडणार आहे। अनेक नागरिक रिक्षा, टॅक्सी अशा खासगी वाहनांऐवजी माफक दरात वाहतूक सेवा पुरवणाऱ्या बेस्ट बसला पसंती देतात। मुंबई आणि उपनगरातील अनेक भागांमध्ये बेस्ट बसला शेअर टॅक्सी आणि शेअर ऑटो रिक्षाचा पर्याय आहे। मात्र शेअर रिक्षा आणि टॅक्सीचे भाडे ही मुंबईतील अनेक गरीब वर्गाला परवडत नाही। त्यामुळे हे लोक तासनतास बसच्या रांगेत उभे राहून प्रवास करतात। मात्र आता बेस्ट बसच्या तिकिटाच्या दरात दुपटीने वाढ झाल्याने सर्वसामान्य वर्गाला मोठा फटका बसणार आहे। भारत आणि पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले असताना भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झा हिने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून शांततेचा संदेश दिलेला आहे।
डिप्लोमॅसी इजंट वीकनेस, पीस इजंट अ लक्झरी, इट्स दी ओनली वे फॉरवर्ड या ओळी लिहत सानियाने युद्ध नव्हे तर संवाद आणि शांती हाच एकमेव पर्याय असल्याचं ठामपणे सांगितलं. सानियाने पुढे लिहिलं, कारण आपण एस्केलेशन काय करतं ते पाहिलं आहे. गाझापासून इस्रायल पर्यंत, पुलवामा पासून पहलगाम पर्यंत, रशियापासून युक्रेन पर्यंत झेंडे जरी वेगळे असले तरी दुःख मात्र सगळ्यांचं सारखंच दिसतं. या वाक्यातून तिने युद्धाच्या वेदना कोणत्याही देशात सारख्याच असतात हे अधोरेखित केलं आहे. सानियाचा हा संदेश सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. भारताचे पाकिस्तान विरुद्ध ऑपरेशन सिंदूर सुरू केले. या ऑपरेशनच्या यशानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी शुक्रवारी सैन्य दलाच्या तिन्ही अध्यक्षांची भेट घेतली. ही एक समीक्षा बैठक होती. काल भारताने पाकिस्तानच्या सर्व बाजूंनी हवाई हल्ल्याचा प्रयत्न उधळून लावला. या बैठकीला चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, एअर चीफ मार्शल ए.पी. सिंग आणि नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी उपस्थित होते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासोबत झालेल्या बैठकीचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या फोटोमध्ये सर्वांचे चेहरे आनंदी दिसत आहेत, त्यावर हास्य आहे. लोक या फोटोंवर कमेंट करत आहेत. पाकिस्तानला धडा शिकवल्यानंतरचा हा आनंद आहे असं लोक कमेंटमध्ये म्हणतायत. गेल्या 2-3 दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये जोरदार धुमश्चक्री उडाली आहे. भारताने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी तळच उद्ध्वस्त केले नाही तर लाहोर, कराची, रावळपिंडीसह इतर शहरातील एअर डिफेन्स सिस्टीम नष्ट केली आहे. पाकिस्तानचा त्यामुळे थैथयाट झाला आहे. पाकिस्तानने गेल्या 2 दिवसांपासून भारतावर हमास पॅटर्नने मिसाईल आणि ड्रोनचा एकामागून एक हल्ले केले आहेत. हे सर्व हल्ले भारतीय लष्कराने आणि एअर डिफेन्स सिस्टम S-400 ने हाणून पाडले आहेत. त्यामुळे पाकिस्तानी सैनिकांचा जळजळाट सुरू झाला आहे. भारत-पाक मधील या तणावादरम्यान क्रिकेटर विराट कोहली याने भारतीय लष्करासाठी एक भावूक पोस्ट केली आहे. या ठिकाणी आपण सर्व सशस्त्र दलाच्या एकजुटीने पाठीशी आहोत. भारतीय लष्कराला आम्ही सलाम करतो. आपल्या या बहादूर सैनिकांच्या या शौर्याबद्दल आपण त्यांचे कायमचे ऋणी आहोत. आपल्या महान राष्ट्रासाठी त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या बलिदानाबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्यांच्या ऋणात मी राहू इच्छितो, अशी पोस्ट विराटने इंस्टाग्रामवर केली आहे. त्यावर त्याच्या चाहत्यांच्या कमेंटचा पाऊस पडला आहे. सर्वांनी भारतीय सैन्य आणि सैनिकांचे आभार मानले आहेत. सध्या एका अभिनेत्रीचं वक्तव्य चर्चेत आले आहे, जिचे वडील काश्मीरमध्ये शहीद झाले होते. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून निम्रत कौर आहे. तिच्या वडिलांचं नाव मेजर भूपेंद्र सिंग होतं. त्यांना शौर्यासाठी शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आलं. नुकत्याच झालेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा देखील दिला आहे. पहलगाममध्ये जे काही झालं ते आपण सर्वांनी फार जवळून पाहिलं आहे. मी एका शहीदाची मुलगी आहे. 1994 मध्ये काश्मीरमध्ये मी माझ्या वडिलांना गमावलं आहे. अशा वेळी कशी वाईट परिस्थिती समोर येते ते मला चांगल्या प्रकारे माहीत आहे आणि ही फार दुःखद गोष्ट आहे. पुढे अभिनेत्री म्हणाली की फक्त देशातच नाही तर जगातही दहशतवादाला स्थान नसावं. लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. लोक मुलं आणि पत्नीसह सुट्टीसाठी शांत ठिकाणी गेले होते, परंतु तिथे हल्ला झाला. देशाची नागरिक म्हणून मला असं वाटतं की आपण सर्वांनी सैन्य आणि भारत सरकारच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. दहशतवादी हल्ले आता थांबलेच पाहिजे, असं देखील अभिनेत्री म्हणाली आहे. 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरुद्ध कठोर कारवाई केली. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तान आणि POK मधील 9 दहशतवादी तळांवर हल्ला केला. त्यात 100 दहशतवादी मारले गेले. मात्र भारताच्या या कारवाईमुळे पाकिस्तान चवताळला. त्यांनी एकामागोमाग एक असे हल्ले चढवत भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला. अशा परिस्थितीत केंद्र आणि सर्व फ्रँचायझी भागधारकांशी सल्लामसलत केल्यानंतर BCCI ने IPL स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. उर्वरित सामने नंतर होतील. मात्र या मॅच कधी आणि केव्हा खेळवले जातील याबद्दल अद्याप निर्णय झालेला नाही.